मुंडवा जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणी अजित पवार यांना सत्तेमधून बरखास्त करा. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. तर पुणे महाराष्ट्रामधील ड्रग्जचा हब होत असल्याचाही आरोप. सत्ता आल्यास पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांना मोफत मेट्रो आणि बसचा प्रवास. पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रकाशित. अजित पवार, सुप्रिया सुळेंसह अमोल कोल्हेंची देखील उपस्थिती. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणामधल्या सह आरोपीला भाजपकडून स्वीकृत नगरसेवकाचं पद. तुषार आपटेंना भाजपनं लैंगिक अत्याचाराचं बक्षीस दिलंय का? संजय राऊत यांचा घणाघात. मुंबई हे महाराष्ट्राचं शहर नाही तर आंतरराष्ट्रीय शहर आहे. तमिळनाडूमधील भाजपचे नेते के अण्णामलाई यांचं वादग्रस्त विधान. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान केलेल्या वक्तव्यामुळे संताप. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या आजही सभांचा धडाका. मुख्यमंत्र्यांची पिंपरी आणि सोलापूरमध्ये सभा, तर शिंदेंची नाशिकमध्ये सभा. अजित पवारांचा पुण्याच्या कात्रजमध्ये रोड शो. निवडणूक यंत्रणेचा सावळा गोंधळ समोर. नागपूरमध्ये 4 अपत्य असताना देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार रिंगणात. तर संभाजीनगरमध्ये उमेदवारी अर्जावर. औरंगाबाद नाव असूनही अर्ज वैध. महाविकास आघाडीच्या काळात शिंदे फडणवीसांना खोट्या केसेसमध्ये गोवण्याचा प्रयत्न. एसआयटी तपासामध्ये उघड. निवृत्तीच्या 5 दिवसांच्या आधी रश्मी शुक्लांकडून अहवाल सादर. संजय पांडेंसह तिघांवरती गुन्हा दाखल करण्याची शिफारस. आणि संभाजीनगरच्या ऐवजी औरंगाबाद हे जुनं नाव लिहूनही अर्ज बाद नाही. अपक्ष उमेदवार सौदागर शबुद्दीन यांना चिन्हही मिळालं. चौकशी करून कारवाई करण्याचं महानगरपालिका आयुक्तांचं आश्वासन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.